नमस्कार. आजपासून आपण आपल्या 12वी फिजिक्सचा दुसरा चॅप्टर स्टार्ट करत आहोत आणि चॅप्टरचं नाव आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या 4 गोष्टी डिस्कस करणार आहोत. तर पहिली गोष्ट म्हणजे फ्लुइड्स म्हणजे काय, त्यानंतर प्रेशर काय असतं, त्यानंतर एक छोटंसं डेरिव्हेशन आहे प्रेशर ड्यू टू अ लिक्विड कॉलम, ते आपण पाहणार आहोत. आणि त्यानंतर 2 छोटे छोटे कॉन्सेप्ट्स आहेत, ॲब्सोल्यूट प्रेशर अँड गेज प्रेशर, तर त्यांच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर फ्लुइड्स म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे देर आर 3 स्टेट्स ऑफ मॅटर. पदार्थांच्या 3 अवस्था असतात, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. यांच्यापेक्षा जास्त इतरही काही अवस्था असतात, म्हणजे प्लाझ्मा वगैरे, पण त्यांच्याबद्दल आपण इथे डिस्कस करणार नाही आहोत. आपण आपल्या 11वी 12वी मध्ये या 3 स्टेट्सवर कॉन्सन्ट्रेट करतो, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. ठीक आहे. सो देर आर 3 स्टेट्स ऑफ मॅटर. स्टेट्स ऑफ मॅटर and they are solid, liquid and gases. तर सपोज मी कुठलाही सॉलिड ऑब्जेक्ट घेतला, म्हणजे हा पेन घेतला किंवा एखादा ठोकळा वगैरे घेतला आणि तो एखाद्या जागेवर ठेवला, तर काय होतो, ती गोष्ट तिथेच राहते. ठीक आहे, ती वस्तू तिथेच राहते. पण जर का सपोज मी लिक्विड घेतलं किंवा गॅस घेतला आणि एखाद्या जागेवर ठेवला, म्हणजे सपोज फॉर एन एक्झाम्पल मी एखाद्या ग्लासमध्ये पाणी घेतलं आणि ते एखाद्या जागी ओतलं, तर काय होतं, ते तिथे राहतं का, तर नाही, ते वाहून जातं. ठीक आहे. तर आपल्या घरी जो कुकिंग गॅस असतो, ठीक आहे, LPG सिलेंडर असतं, तर त्याचा टॅप जर आपण ओपन केला, काय होतं, ते तसंच राहील का, नाही, ते लीक होईल. ठीक आहे. तर गॅस पण वाहून जातो. तर लिक्विड्स आणि गॅसेस यांची टेंडेन्सी काय असते, त्यांची टेंडेन्सी असते वाहून जाण्याची. ठीक आहे, एका जागी थांबण्याची टेंडेन्सी नसते. तर अशा सबस्टन्सेसना आपण काय म्हणतो, फ्लुइड्स. सो फ्लुइड म्हणजे काय, अ सबस्टन्स that flows is called a fluid. ठीक आहे, असा सबस्टन्स जो वाहतो त्याला आपण काय म्हणतो, फ्लुइड. तर फ्लुइड्स कोणते असतात, लिक्विड्स आणि गॅसेस. ओके. त्यानंतर त्या फ्लुइड्सच्या काय काय प्रॉपर्टीज असतील. एक प्रॉपर्टी तर आहे की इट हॅज ॲबिलिटी टू फ्लो. ठीक आहे. सो प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. पहिली प्रॉपर्टी म्हणजे फ्लुइड्स वाहतात. ओके. दे हॅव ॲबिलिटी टू फ्लो. ठीक आहे. त्यानंतर तर फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या ग्लासमध्ये पाणी घेतलं. ओके. तर काचेचा ग्लास आहे सपोज, त्याच्यामध्ये पाणी आहे. तर आपल्याला माहिती आहे त्या पाण्याची शेप काय असते, तर जी ग्लासची शेप आहे, ओके, जो ग्लासचा शेप आहे तोच त्या पाण्याचा शेप असेल. त्यानंतर जर का ते पाणी मी एखाद्या बॉटलमध्ये ओतलं, तर काय होतं, बॉटलचा जो शेप आहे तोच त्या पाण्याचा शेप असेल. ठीक आहे. तर पाणी ज्या भांड्यामध्ये ओतलं त्या भांड्याचा शेप घेतं. ओके. तर फ्लुइड्सची दुसरी प्रॉपर्टी काय आहे, they have ability to take shape of the container, or they take shape of the container. म्हणजे त्यांचा स्वतःचा काही शेप नसतो, ज्या भांड्यामध्ये, ज्या कंटेनरमध्ये त्यांना ठेवलं त्या कंटेनरचा शेप ते घेतात. ठीक आहे. त्यानंतर तिसरी प्रॉपर्टी, दे डू नॉट रेजिस्ट or oppose deformation. ठीक आहे.
तर एखाद्या सॉलिडला तुम्हाला डिफॉर्म करायचं असेल तर काय करावं लागतं, त्याच्यावर स्ट्रेस अप्लाय करावा लागतो. हे आपण 11वी मध्ये शिकलेलो आहोत. तर फॉर एक्झाम्पल एक ठोकळा मी घेतला, ओके, हा ठोकळा घेतला असा, आणि त्या ठोकळ्याला मला डिफॉर्म करायचा आहे. तर मला काय करावं लागेल, इथे शिअरिंग स्ट्रेस अप्लाय करावा लागेल. आणि शिअरिंग स्ट्रेस अप्लाय केल्यानंतर काय होतं की हा ठोकळा जो आहे, सपोज मी या कॉर्नरवर स्ट्रेस अप्लाय केला, या कॉर्नरवर याला ठोकलं, काय होतं की ही लेअर जी आहे ती शिफ्ट होते आणि हा ठोकळा सपोज असा होतो. ठीक आहे, असा काहीसा तो दिसेल. ओके, तुम्हाला दिसत नसेल तर मी डिफॉर्म झालेला ढोकळा नाही, ठोकळा, ओके, ठोकळा जो आहे त्याला परत ड्रॉ करतो. ठीक आहे, हा, इथे ठोकळा असा होता, असा झाला. तर असं काही आपण पाण्यासोबत करू शकतो का, तर नाही. ठीक आहे, पाण्यासोबत जर आपण असं केलं तर काय होतं, तर काही स्ट्रेस अप्लाय करायच्या आत तो वाहून जाईल. ठीक आहे, पाणी वाहून जाईल. ओके, तर दे डू नॉट अपोज डिफॉर्मेशन. ठीक आहे, हा ठोकळा जो आहे याच्यामध्ये काय होतं की एक स्ट्रेस निर्माण होतो. जो आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय करतो त्याला इंटरनल फोर्सेस अपोज करतात. एक स्प्रिंग जर आपण घेतला, त्याला जर आपण स्ट्रेच केलं, त्याच्यामध्ये पण एक रिस्टोरिंग फोर्स निर्माण होतो. ठीक आहे, म्हणजे जे आपण खेचतो त्याला, तर त्या खेचण्याला म्हणजे एक्सटर्नल फोर्सला तो स्प्रिंग अपोज करतो. पण लिक्विड्स किंवा गॅसेस तसं करत नाहीत. ठीक आहे, दे डू नॉट अपोज डिफॉर्मेशन. ओके, डिफॉर्म करायला ते अपोज करू शकत नाहीत, त्यांच्यामध्ये ती ॲबिलिटी नाहीये. ओके, तर ह्या झाल्या प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. त्यानंतर फ्लुइड्सचा अभ्यास करण्यासाठी आपण एक सिंपल मॉडेल बनवतो, त्याला आपण म्हणतो आयडियल फ्लुइड. आणि ह्या आयडियल फ्लुइडच्या काही प्रॉपर्टीज असतात. तर आयडियल फ्लुइडच्या काय प्रॉपर्टीज असतात, पहिली प्रॉपर्टी म्हणजे इट इज इनकॉम्प्रेसिबल. तर मी सगळ्या प्रॉपर्टीज लिहून घेतो आणि त्यानंतर एक्सप्लेन करतो. देन इट इज नॉन विस्कस, त्यानंतर इट इज इररोटेशनल, आणि फायनली इट हॅज स्ट्रीमलाइन फ्लो. ओके, तर इट इज इनकॉम्प्रेसिबल. तर कुठल्याही वस्तूला जर तुम्ही कॉम्प्रेस केलं, काय होतं, त्या वस्तूची डेन्सिटी वाढते. आणि आयडियल फ्लुइड बद्दल आपण कन्सिडर करणार आहोत की इट इज इनकॉम्प्रेसिबल. म्हणजे जर तुम्ही त्या फ्लुइडला प्रेस केलं, कॉम्प्रेस केलं, तरी त्याची डेन्सिटी चेंज होणार नाही. ठीक आहे, म्हणजे तुम्ही त्याला कॉम्प्रेसच करू शकत नाही. तर खरं पाहता आपण असं करू शकत नाही. तर सपोज आपण पाणी घेतलं एखाद्या कंटेनरमध्ये आणि त्याला कॉम्प्रेस केलं, त्याच्यावर स्ट्रेस अप्लाय केला, तर काय होतं, आपल्याला असं वाटेल की त्याची डेन्सिटी चेंज होत नाहीये, पण थोडीफार त्याची डेन्सिटी चेंज होते, म्हणजे डेन्सिटी वाढते. म्हणजे पाणी पण थोडंसं कॉम्प्रेस होतं. कुठलाही गॅस जर आपण घेतला, ठीक आहे, तर काय होतं की जर आपण प्रेशर अप्लाय केलं तर त्याची डेन्सिटी वाढते, तर गॅसला आपण कॉम्प्रेस करू शकतो. पण आयडियल फ्लुइडला मात्र आपण कॉम्प्रेस करू शकत नाही, म्हणजे त्याची डेन्सिटी आपण चेंज करू शकत नाही. ठीक आहे, तर पाणी काय आहे, इट इज नॉट आयडियल फ्लुइड. ठीक आहे, रिअल फ्लुइड आहे. पाणी झालं, पेट्रोल झालं, रिअल फ्लुइड आहे. तर ते जवळजवळ आयडियल आहेत. म्हणजे काय, त्या प्रॉपर्टीज अगदी 100% त्यांना लागू होत नाहीत, पण त्यांचा अभ्यास सोपा जावा म्हणून आपण त्या प्रॉपर्टीज ऍझ्युम करतो. ठीक आहे, तर वॉटर झालं, केरोसिन झालं, हे रिअल फ्लुइड आहेत, पण जवळजवळ आयडियल आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो की क्लोज टू आयडियल. ठीक आहे, त्यानंतर इट इज नॉन विस्कस.
तर विस्कॉसिटी बद्दल आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत या चॅप्टरमध्ये पुढे. पण नॉन विस्कस म्हणजे काय, तर सपोज तुम्ही एक हनी ड्रॉप घेतला, ठीक आहे, एक मध घेतलं आणि ते सपोज एखाद्या ठिकाणी ओतलं, तर काय होतं, तर जर पाणी ओतलं तर ते खूप फास्ट स्प्रेड होतं. पण जर मध घेतलं तर ते तेवढं फास्ट स्प्रेड होत नाही. कारण काय, तर मधामध्ये म्हणजे हनीमध्ये इंटरनल फ्रिक्शन असतं. ठीक आहे, तर हनीच्या लेयर ज्या आहेत त्या एकमेकांपासून दूर होण्यासाठी म्हणजे दूर होत नाहीत. ठीक आहे, इझिली दूर होत नाहीत, त्यांच्यामध्ये फ्रिक्शन असतं. त्या लेयर्स एकमेकांना पकडून ठेवतात. मधाचे म्हणजे मधाचा एक ड्रॉप घेतला तर त्याचे मॉलिक्युल्स आपण म्हणू शकतो ते एकमेकांना पकडून ठेवतात. ठीक आहे, तर त्यांच्यामध्ये एक फ्रिक्शन असतं म्हणून ते इझिली स्प्रेड होत नाही, पसरत नाही. पण आयडियल फ्लुइड बद्दल आपण कन्सिडर करणार आहोत, इट इज नॉन विस्कस, त्याच्यामध्ये इंटरनल फ्रिक्शन नसतं. ठीक आहे, तर पाण्याबद्दल किंवा केरोसिन बद्दल, पेट्रोल बद्दल जवळजवळ ट्रू आहे. ओके, त्यानंतर इट इज इरोटेशनल. म्हणजे इरोटेशनल म्हणजे काय, तर फोर्थ प्रॉपर्टी पाहूयात, इट हॅज स्ट्रीम लाईन फ्लो. म्हणजे हे फ्लुइड जर वाहत असेल, ठीक आहे, तर एका सरळ रेषेमध्ये त्याचे मॉलिक्युल जे आहेत ते वाहतात. ओके, तर हा फ्लो जो आहे याला म्हणतात स्ट्रीम लाईन फ्लो. ओके, आणि इरोटेशनल म्हणजे काय, तर इथे कुठल्याही प्रकारचा टर्ब्युलन्स नाही. टर्ब्युलन्स म्हणजे काय असतं, की पूर आला सपोज, तर काय होतं की पाणी एका सरळ रेषेमध्ये वाहत नाही, कसंही वाहतं. ठीक आहे, रोटेशन्स असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर आयडियल फ्लुइडचा जो फ्लो आहे त्याच्यामध्ये कुठलाही टर्ब्युलन्स किंवा पूर वगैरे नसतो, रोटेशन्स नसतात, अशा प्रकारचे रोटेशन्स वगैरे नसतात. ठीक आहे, ते सरळ रेषेमध्ये वाहतं. ओके, तर इट इज इरोटेशनल, इट्स फ्लो इज इरोटेशनल. ठीक आहे, तर ह्या झाल्या आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज. आणि आता फ्लुइडचा अभ्यास करताना आपण ह्याच प्रॉपर्टीज ऍझ्युम करणार आहोत. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपण डिस्कस करणार आहोत प्रेशर. तर प्रेशर काय असतं, प्रेशर इज फोर्स अपॉन एरिया. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर मी हे बिकर घेतलं, ठीक आहे, हे भांड घेतलं आणि या भांड्यामध्ये पाणी आहे. ठीक आहे, तर ह्या पाण्याचं काहीतरी वेट असेल. ओके, तर हे वेट जे आहे ते डाऊनवर्ड्स ऍक्ट होतं. तर हा जो बॉटमचा एरिया आहे, ओके, त्या एरियाला आपण म्हणूयात ए. सो व्हॉट इज ए? ए इज एरिया ऑफ द बॉटम ऑफ दॅट बिकर. ओके, तर ह्या पाण्यामुळे एक फोर्स अप्लाय होतो, डाऊनवर्ड फोर्स अप्लाय होतो. तर सपोज एफ इज दी फोर्स ड्यू टू दिस लिक्विड कॉलम. ठीक आहे, ओके, सो एफ इज दॅट फोर्स, इट इज इक्वल टू व्हॉट, वेट ऑफ द लिक्विड, म्हणजेच एम इंटू जी. ओके, एम इज मास अँड जी इज ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर प्रेशरला आपण डिनोट करतो पी ने. अँड व्हॉट इज पी? सो प्रेशर पी इज डिफाइंड एज नॉर्मल फोर्स पर युनिट एरिया. ठीक आहे, परपेंडिक्युलर फोर्स ऍक्टिंग पर युनिट एरिया. ओके, तर आता फोर्स काय आहे, इट इज एम इंटू जी. ओके, अँड इट इज ऍक्टिंग डाऊनवर्ड, म्हणजे या एरियाला अगदी परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, तर प्रेशर जी ही क्वांटिटी आहे ती स्केलर असेल की वेक्टर असेल, तर फोर्स इज वेक्टर. ओके, म्हणजे आपण जर एरिया कन्सिडर केला, कुठलाही एरिया कन्सिडर केला, तर त्याची डायरेक्शन असते का, तर फिजिक्समध्ये आपण एरियाची डायरेक्शन कन्सिडर करतो. तर एरिया स्केलर नाहीये, एरिया इज अ व्हेक्टर क्वांटिटी. ओके, आणि एरियाची डायरेक्शन काय असते, सो एरियाची डायरेक्शन असते परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ एरिया. ठीक आहे, तर ह्या एरियाची डायरेक्शन काय असेल, परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ एरिया. आता तुम्ही म्हणाल हा एरिया जर आपण घेतला तर इथे दोन परपेंडिक्युलर्स येतात, एक डाऊनवर्ड्स आणि दुसरा काय, अपवर्ड्स.
ठीक आहे. तर दोन पैकी कुठला परपेंडिक्युलर कन्सिडर करायचा, म्हणजे एरियाची डायरेक्शन काय कन्सिडर करायची, तर आपण इथे फोर्स डाऊनवर्ड्स अप्लाय करतोय ना, तर फोर्स जो आहे ह्या एरियावर असा ऍक्ट होतोय डाऊनवर्ड्स, तर एरियाची डायरेक्शन पण आपण सेम कन्सिडर करतो. ठीक आहे. तर हा झाला युनिट वेक्टर इन डायरेक्शन ऑफ एरिया. ओके. तर प्रेशर इज फोर्स अपॉन एरिया. फोर्स इज ऑल्सो वेक्टर, एरिया इज ऑल्सो वेक्टर, आणि दोघांचा युनिट वेक्टर जो आहे तो सेम डायरेक्शन मध्ये पॉइंट करतोय. म्हणून मी याला खरं पाहता असं लिहू शकतो, फोर्स इज एफ बार इज इक्वल टू सपोज एफ इंटू युनिट वेक्टर इन डायरेक्शन ऑफ एफ. त्यानंतर एरिया इज ए बार इज ए इंटू युनिट वेक्टर इन डायरेक्शन ऑफ एरिया. तर फोर्सचा युनिट वेक्टर जो आहे तो पण, फोर्सची डायरेक्शन काय, इट इज डाऊनवर्ड्स. एरियाची डायरेक्शन काय, परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ एरिया, आणि कुठला परपेंडिक्युलर आपण कन्सिडर करतोय, डाऊनवर्ड्स. ठीक आहे. फोर्सच्या डायरेक्शनला सेम जो परपेंडिक्युलर आहे तोच परपेंडिक्युलर आपण कन्सिडर करतोय. तर एरियाची आणि फोर्सची डायरेक्शन सेम आहे, आणि हा युनिट वेक्टर त्याचं मॅग्निट्यूड काय 1, याचं मॅग्निट्यूड काय, त्याचं मॅग्निट्यूड पण 1. ठीक आहे. तर युनिट वेक्टर्स कॅन्सल होतील. ओके. आणि त्यानंतर फक्त राहील मॅग्निट्यूड, तर आपल्याला काय मिळेल, एफ अपॉन ए. म्हणून प्रेशर जी आहे ती स्केलर क्वांटिटी, वेक्टर नाही. ठीक आहे. ओके. सो प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी. तर प्रेशरचं युनिट काय असणार, फोर्सचं युनिट आहे न्यूटन, एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर, म्हणजेच प्रेशरचं युनिट झालं न्यूटन पर मीटर स्क्वेअर, आणि यालाच आपण म्हणतो पास्कल. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला वाटलं तर आपण डायमेन्शन्स फाइंड करू शकतो. तर प्रेशरचे डायमेन्शन्स काय असणार, डायमेन्शन्स ऑफ प्रेशर आर इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ फोर्स अपॉन डायमेन्शन्स ऑफ एरिया. ओके. फोर्सचं डायमेन्शन काय, m1 L1 T रेज टू -2, हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि एरियाचं डायमेन्शन L रेज टू 2, युनिट आहे मीटर स्क्वेअर, म्हणजे लेंथचा स्क्वेअर. L रेज टू 2 न्यूमरेटर मध्ये जर आपण नेला तर काय होणार, L रेज टू -2, म्हणजेच याचा डायमेन्शन काय येणार, m1 L रेज टू 1 - 2, म्हणजेच -1. ओके. सो m1 L रेज टू -1 T रेज टू -2. ठीक आहे. हे झालं प्रेशरचं डायमेन्शन. ओके. त्यानंतर आपण फाइंड करणार आहोत प्रेशर ड्यू टू दिस लिक्विड कॉलम. ओके. लिक्विड कॉलम मुळे काय प्रेशर ऍक्ट होतं तर बॉटमवर. ठीक आहे. तर सपोज ह्या लिक्विड कॉलमची हाईट जी आहे इट इज h. ओके. व्हॉट इज h? h is height of liquid column. ओके. आणि त्याचं मास आहे m इज मास ऑफ लिक्विड कॉलम. ठीक आहे. आणि त्यानंतर a इज एरिया ऑफ द बॉटम सरफेस. ठीक आहे. तर आता याचं व्हॉल्यूम काय असणार, सो वी सपोज व्हॉल्यूम of the liquid column, so volume will be equal to what, area of the bottom surface multiplied by the height. ठीक है. So it is A into H. त्यानंतर तर फोर्स काय, फोर्स इज इक्वल टू mg. तर मी लिहू शकतो प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, दॅट इज m into g डिवायडेड बाय एरिया. आणि त्यानंतर सपोज रो इज द डेन्सिटी. ओके. या मासला मी डेन्सिटी आणि व्हॉल्यूमच्या टर्म्स मध्ये लिहिणार आहे. तर आपल्याला माहिती आहे, सो वी नो दॅट डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. म्हणजेच मास काय असतं, m इज इक्वल टू रो इंटू व्हॉल्यूम. ठीक आहे. सो इट इज रो इंटू v. बाय द वे रो काय आहे, it is density.
ठीक आहे, रो इज सपोज डेन्सिटी ऑफ द लिक्विड कॉलम. ठीक आहे, तर डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम, म्हणजेच मास इज इक्वल टू व्हॉट, हे व्हॉल्यूम त्या साईडला नेलं विल बी ते मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. सो रो टाइम्स व्ही इज मास, आणि व्ही आपण फाइंड केलेलं आहे, व्ही इज इक्वल टू व्हॉट, एरिया इंटू एच. ठीक आहे, हाईट. ओके, सो इट इज रो टाइम्स ए इंटू एच. ते आपण सबस्टिट्यूट करूया इथे. हे जर आपण इथे सबस्टिट्यूट केलं तर आपल्याला काय मिळतं, पी इज इक्वल टू, मासला मी रिप्लेस करणार डेन्सिटी इंटू एरिया इंटू हाईट ने. ठीक आहे, रो टाइम्स ए इंटू एच मल्टिप्लाइड बाय जी आहे आपल्याकडे, आणि डिनॉमिनेटर मध्ये आहे ए. तर हा न्यूमरेटर मधला ए आणि डिनॉमिनेटर मधला ए कॅन्सल आउट होणार, आणि आपल्याला फॉर्म्युला मिळणार रो एच जी, किंवा मी त्याला असं लिहिणार रो टाइम्स जी इंटू एच. ठीक आहे, तर एखाद्या भांड्यामध्ये पाणी आहे. ठीक आहे, लिक्विड कॉलम आहे, तर लिक्विडची डेन्सिटी काय, रो. ओके, कुठल्याही भांड्यामध्ये एक लिक्विड आहे, त्याची डेन्सिटी सपोज रो, आणि किती हाईट पर्यंत ते भांड भरलेलं आहे त्या पाण्याने किंवा त्या लिक्विडने, अप टू हाईट एच. तर त्या लिक्विडमुळे बॉटम सरफेसवर काय प्रेशर अप्लाय होणार, इट इज इक्वल टू रो टाइम्स जी इंटू एच. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत ऍब्सोल्यूट प्रेशर अँड गेज प्रेशर. पण त्याआधी आपल्याला एक छोटंसं डेरिव्हेशन पाहावं लागणार आहे. तर सपोज या भांड्यामध्ये लिक्विड आहे. ठीक आहे, पाणी आहे सपोज, आणि त्यानंतर मी एक इमॅजिनरी सिलेंडर इथे कन्सिडर करतो. तर हा आहे सपोज तो इमॅजिनरी सिलेंडर. तर याच्या वरच्या सरफेसला मी म्हणणार सरफेस 1. ठीक आहे, हा झाला सरफेस 1 आणि हा झाला सरफेस 2. ओके, तर याला मी म्हणतोय सरफेस 1, आणि याला मी म्हणतोय खालच्या सरफेसला, बॉटम सरफेसला मी म्हणतोय सरफेस 2. ठीक आहे, तर आता हा जो टॉप सरफेस आहे त्याच्या वर जे लिक्विड आहे त्याच्यामुळे काहीतरी फोर्स अप्लाय होणार, डाऊनवर्ड फोर्स ऍक्ट होणार. त्या फोर्सला आपण म्हणूयात F1. ठीक आहे, आणि हा जो बॉटम सरफेस आहे याच्यावर अपवर्ड्स एक फोर्स अप्लाय होणार, त्याच्या खाली जे लिक्विड आहे त्याच्यामुळे. हे का होईल, तर याचं कारण आहे की त्या बॉटम सरफेसला जर आपण कन्सिडर केलं तर त्याच्या वरचं पाणी एक डाऊनवर्ड फोर्स अप्लाय करते, जे खालचं पाणी आहे त्याच्यावर. ओके, तर अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ ते खालचं पाणी आहे ते पण इक्वल अँड अपोजिट फोर्स अप्लाय करणार. ओके, तर आपण म्हणू शकतो की ते F2 फोर्स अप्लाय होतोय बिकॉज ऑफ व्हॉट, लिक्विड विच इज बिलो द सिलेंडर. ठीक आहे, सो F1 इज फोर्स ऑन टॉप सरफेस ऑफ सिलेंडर आणि हा कशामुळे फोर्स, ड्यू टू लिक्विड अबव इट, त्याच्या वरचं जे लिक्विड आहे त्याच्यामुळे. आणि F2 हा काय, फोर्स ऑन बॉटम सरफेस ऑफ सिलेंडर, आणि हा फोर्स कशामुळे, ड्यू टू लिक्विड बिलो इट. ठीक आहे, पण हा जो सिलेंडर आहे तो इक्विलिब्रियम मध्ये स्टेडी आहे, ऍक्सेलरेट तर होत नाहीये, म्हणजे टोटल फोर्स काय असायला पाहिजे, बॅलन्स्ड. ठीक आहे, तर या सिलेंडरवर आणखी एक फोर्स ऍक्ट होतोय, तो म्हणजे
फोर्स बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी. ठीक आहे, त्याचं जे वेट आहे ते डाऊनवर्ड्स ऍक्ट होतं. ठीक आहे, तर मी म्हणू शकतो की सिन्स सिलेंडर इज इन इक्विलिब्रियम, net upward force is equal to net downward force. ठीक है, total upward force is equal to what? Total downward force. So net upward force काय F2, खालच्या पाण्यामुळे जो फोर्स ऍक्ट होतोय त्याच्या खालच्या लिक्विड मुळे जो फोर्स ऍक्ट होतोय अपवर्ड्स, अँड इट इज इक्वल टू नेट डाऊनवर्ड फोर्सला मी लिहू शकतो की याच्या वरचं जे लिक्विड आहे ते डाऊनवर्ड फोर्स अप्लाय करतंय आणि त्याचं वेट ऍक्ट होतंय, त्या सिलेंडरचं वेट ऍक्ट होतंय डाऊनवर्ड्स. ठीक आहे, सो नेट डाऊनवर्ड फोर्स काय F1 प्लस mg. ओके, त्यानंतर आपण इथे लिहू शकतो की F1 जो आहे, सॉरी F2 जो आहे, इट इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. ठीक आहे, या सरफेसवर जे प्रेशर ऍक्ट होत आहे खालच्या पाण्यामुळे मल्टिप्लाइड बाय हा एरिया, बिकॉज प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. तर फोर्सला आपण काय लिहू शकतो? प्रेशर इंटू एरिया. सो सपोज P2 इज प्रेशर ऍट द बॉटम सरफेस. ठीक आहे, सो इट इज इक्वल टू F1 ला पण मी लिहू शकतो प्रेशर ऍट टॉप सरफेस मल्टिप्लाइड बाय एरिया प्लस m इंटू g. ओके, सो P1 काय आहे? प्रेशर ऍट टॉप, आणि P2 काय आहे? प्रेशर ऍट बॉटम. ओके, त्यानंतर सपोज ह्या पॉइंटची हाईट जी आहे ती आहे x1 आणि या पॉइंटची हाईट आहे x2. ठीक आहे, तर हाईट डिफरन्स काय असेल? x1 मायनस x2. ओके, ठीक आहे, तर मी लिहू शकतो m इंटू g इज इक्वल टू काय लिहू शकतो? त्याला लिहू शकतो डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. जसं आपण आधी पाहिलं होतं, मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम मल्टिप्लाइड बाय g. सो दिस इज P2 टाइम्स A, आणि व्हॉल्यूमला काय लिहू शकतो? एरिया मल्टिप्लाइड बाय हाईट. ठीक आहे, सो P2 टाइम्स A इज इक्वल टू P1 इंटू A प्लस रो इंटू A इंटू H. ठीक आहे, व्हॉल्यूमला मी लिहिलं A इंटू H मल्टिप्लाइड बाय G. तर त्यानंतर मी याला इरेज करतो. सो मी लिहू शकतो P2 इंटू A इज इक्वल टू P1 टाइम्स A प्लस रो टाइम्स A मल्टिप्लाइड बाय हाईट काय आहे? x1 मायनस x2. ठीक आहे, ही हाईट जी आहे h, इट इज इक्वल टू व्हॉट? x1 मायनस x2. ठीक आहे, मल्टिप्लाइड बाय g. त्यानंतर आपण a कॅन्सल आउट करू शकतो, म्हणून मी लिहू शकतो की P2 प्रेशर ऍट दिस पॉइंट P2 इज इक्वल टू P1 प्लस, ठीक आहे, मी काय केलं इथे एरियाला कॅन्सल आउट केलं या इक्वेशन मध्ये. सो P1 प्लस रो मल्टिप्लाइड बाय x1 मायनस x2 इंटू g. ओके, तर या बॉटम सरफेसवर प्रेशर जास्त आहे, कारण काय की टॉप सरफेसच्या वर जेवढं लिक्विड आहे त्याच्या कंपॅरिझन मध्ये बॉटम सरफेसच्या वर जास्त लिक्विड आहे. ठीक आहे, तर लिक्विड जास्त आहे म्हणजे जास्त लिक्विडचं वेट तिथे ऍक्ट होईल, म्हणून प्रेशर जास्त आहे. ठीक आहे, आणि प्रेशर डिफरन्स जर आपल्याला फाइंड करायचा असेल तर आपण म्हणू शकतो P2 मायनस P1 इज इक्वल टू काय असेल? रो इंटू x1 मायनस x2 टाइम्स g. या P1 ला मी त्या साईडला नेलं. बॉटम सरफेस आणि टॉप सरफेस मधला प्रेशर डिफरन्स काय असेल? रो टाइम्स हाईट ऑफ दी कॉलम. ठीक आहे, त्या दोन सरफेस मधली जो हाईट डिफरन्स आहे h, इट इज इक्वल टू x1 मायनस x2. ठीक आहे, इंटू g, किंवा आपण सिम्पली म्हणू शकतो रो h इंटू g. ओके,
एच काय आहे, हाईट डिफरन्स बिटवीन दीज टू पॉइंट्स. ठीक आहे. त्यानंतर आता आपण डिफाईन करूयात ऍब्सोल्यूट प्रेशर अँड गेज प्रेशर. ओके. तर सपोज हे कुठलेही एक फ्लुइड आहे. ठीक आहे. तर एखादं तळ आहे सपोज. ओके. लेक आहे आणि ते वर काय असणार आहे, एअर. ठीक आहे. तर आपण पृथ्वीवर कुठेही जाऊ तर ऍटमॉस्फिअर तर असेल, है ना. तर कुठल्याही पॉइंटला एक प्रेशर ऍक्ट होणार आहे बिकॉज ऑफ ऍटमॉस्फिअर. त्या प्रेशरला आपण काय म्हणतो, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ठीक आहे. तर सपोज या पॉइंटला ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे P1. ओके. तर जसं जसं आपण वर जाऊ तसं तसं काय होणार की आपल्यावर जो एअर कॉलम आहे त्याची हाईट कमी होत जाणार, है ना, म्हणजे त्याचं वेट कमी होत जाणार. तर जसं जसं आपण वर जाऊ पृथ्वीच्या सरफेस पासून तसं तसं प्रेशर काय होणार, कमी होत जाईल. ओके. तर अप्रॉक्सिमेटली जर आपण 8 किलोमीटरच्या वर गेलो तर प्रेशर अगदी 0 होतं. ठीक आहे. कारण त्याच्यावर हवा जी आहे ती खूपच विरळ आहे. ओके. तर सपोज ऍटमॉस्फेरिक प्रेशर जे या पॉइंटला हे P1. आता हा पॉइंट P2 जर आपण कन्सिडर केला, ठीक आहे, या फ्लुइडच्या आतमध्ये. ओके. हे तळ आहे त्याच्या आतमध्ये हा पॉइंट P2 आपण कन्सिडर केला तर यांच्यामधला हाईट डिफरन्स आहे सपोज H. ओके. तर आपण आताच फाइंड केलं प्रेशर डिफरन्स काय असेल, इट इज रो इंटू H इंटू G. किंवा या पॉइंटची हाईट आहे सपोज x1, या पॉइंटची हाईट काय x2. ठीक आहे. तर P2 मायनस P1 विल बी इक्वल टू व्हॉट, रो टाइम्स H इंटू G. ओके. तर हे P2 जे आहे, P1 जे प्रेशर आहे हे कशामुळे, फक्त एअरमुळे. तर याला मी म्हणू शकतो ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ओके. तर त्याला मी लिहिणार P1 इक्वल्स टू P0. P0 काय, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आणि P2 ला मी लिहिणार सपोज P2 इज इक्वल टू P आणि इट इज इक्वल टू ऍब्सोल्यूट प्रेशर. ठीक आहे. तर ऍब्सोल्यूट प्रेशर काय येईल इथे, सो ऍब्सोल्यूट प्रेशर P विल बी इक्वल टू, ह्या P1 ला परत त्या साईडला नेऊया, P1 प्लस जे हाईट डिफरन्स आहे या दोन पॉइंट मध्ये किंवा ज्या डेप्थवर आपण आहोत त्या लेक मध्ये. ठीक आहे. तर हा डिफरन्स आहे सपोज H, सो इट इज रो टाइम्स H इंटू G. ओके. आणि P1 ला मी काय लिहिलं, P0. ठीक आहे. इट इज ऍटमॉस्फेरिक प्रेशर. तर ऍब्सोल्यूट प्रेशर P इज इक्वल टू व्हॉट, ऍटमॉस्फेरिक प्रेशर प्लस H रो G. ठीक आहे, और रो H G. आणि जर का मी ऍब्सोल्यूट प्रेशर मधून ऍटमॉस्फेरिक प्रेशर सबट्रॅक्ट केलं तर याला म्हणतात गेज प्रेशर. तर ते काय असेल, रो टाइम्स H इंटू G. ओके. या क्वांटिटीला मी काय म्हणणार, P मायनस P0 ला मी काय म्हणणार, गेज प्रेशर. ठीक आहे. P सफिक्स G मी म्हणतो गेज प्रेशर. ते काय असतं, ऍब्सोल्यूट प्रेशर मायनस ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आणि ते काय असेल, फक्त या पॉइंटच्या वर जे लिक्विड असेल त्या लिक्विडच्या वेटमुळे जे प्रेशर ऍक्ट होतं तेवढं प्रेशर. ठीक आहे. आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशर सबट्रॅक्ट केलं. ओके. सो P सफिक्स G गेज प्रेशर इज जस्ट इक्वल टू व्हॉट, रो H G. ओके. तर हे झालं ऍटमॉस्फेरिक प्रेशर आणि गेज प्रेशर.